रसिक हो, आज खास आपल्यासाठी विठ्ठल वाघ यांच्या कविता आणल्या आहेत. विठ्ठल वाघ. आम्ही मेंढर मेंढर यावं त्यानं हाकारावं. आम्ही मेंढर यावं त्यानं हाकारावं आणि 5 वर्षाच्या बोलीनं होतो आमुचा लिलाव. 5 वर्षाच्या बोलीनं होतो आमुचा लिलाव. हे लिहिणारे विठ्ठल वाघ. विठ्ठल वाघांनी वऱ्हाडीतल्या कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम अतिशय सहजतेने केलं. काया मातीत मातीत त्यांची चाल. काया मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते तिफन चाल. या ढंगानं कविता सादर करायचे विठ्ठल वाघ. अकोल्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालय या ठिकाणी काम करत करत, प्राध्यापकाचं काम करत करत प्राचार्य म्हणून निवृत्त झालेले विठ्ठल वाघ सगळ्या प्रकारच्या कविता लिहायचे. मिश्किल कविता लिहिण्याच्या बाबतीत तर विठ्ठल वाघ अगदी आघाडीवरती होते बरं का रसिको. त्यांना बापू म्हणायचो आम्ही. आणि माझी त्यांची पहिली भेट विदर्भ साहित्य संघाच्या एका साहित्य संमेलनात झाली होती. आणि विदर्भ साहित्य संघाचं ते साहित्य संमेलन भरलं होतं आनंदवन वरोरा. बाबा आमटेंच्या आनंदवनात त्यांची माझी पहिली भेट झाली होती. रई ताकात फिरावी यावं काठावर लोणी. रई म्हणजे रवी. रई ताकात फिरावी यावं काठावर लोणी. उरी घुसायलो असा आली ओठावर गाणी. विठ्ठल वाघांनी ही कवितेची व्याख्याच नाही का केलेली. त्यांची एक मिश्किल कविता बघा, आपल्याला आवडेल. कविताची. मायाबाय कोले आहे एक धाकली बहीण. माझ्या नाही, विठ्ठल वाघांच्या. मायाबाय कोले आहे एक धाकली बहीण. आणि तिले पाहिले पासून नाही जीवाले चैन. तिले पाहिले पासून नाही जीवाले चैन. साधी पोंगाळी बायको बरी लागते पायाले. साधी पोंगाळी बायको बरी लागते पायाले. साई हावरी मिरची पाणी आणते डोयाले. साई हावरी मिरची पाणी आणते डोयाले. पिकल्या बाक्कोळा सारखी गोळ बायको बोलते. बाक्कोळ म्हणजे चिंच पिकून तयार झालेला आकडा, त्याला बाक्कोळ शब्द वापरतात. पिकल्या बाक्कोळा सारखी गोळ बायको बोलते. साई गाभुयलीचीच पाणी तोंडाले सोळते. साई गाभुयलीचीच पाणी तोंडाले सोळते. महासांगन गळ्या हो तुम्ही नक्कीच ऐका. सर्व अविवाहित तरुणांना विठ्ठल वाघांची सूचना. महासांगन गळ्या हो तुम्ही नक्कीच ऐका. नाही एकही बहीण अशी नार करू नका. नाही एकही बहीण अशी नार करू नका. ज्याच्या बायकोले आहे एक बहीण देखणी. ज्याच्या बायकोले आहे एक बहीण देखणी. त्याच्या वाणी भाग्यशाली नाही जगामंदी कोणी. त्याच्या वाणी भाग्यशाली नाही जगामंदी कोणी. त्याच्या वाणी भाग्यशाली नाही जगामंदी कोणी. रसिक हो, आजची ही विठ्ठल वाघांची कविता आपल्याला आवडली ना? लाईक करा, शेअर करा. आणि हो, पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब पण करा. कॉमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही कविता पोचवा. त्याकरता सहकार्य करा. या कविता तरुणांच्यापर्यंत पोचणं आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून आपण सहकार्य करावं हीच विनंती. धन्यवाद.